रमेश भाऊ या. भाऊ या. अरे 50,000 तुम्ही काय बोलतो काय तुझं भाऊ अरे या ना तुम्ही या ना. 50,000 दिले सर तुम्ही किती सर वेळेस अरे भाऊ नाही 50 लोक किती तारीख दिली त्यांनी ठीक आहे मोबाईल घ्यायला का तुम्ही भाऊ तुझा काय होती काय यांचं सांगा मग काय प्रॉब्लेम काय अडचण काय 15 मार्च तुम्हाला 2 मिनिट भेटू गेलो मी काय केलं काय प्रॉब्लेम सांगा सर काय प्रॉब्लेम तर आमची मला पगार थांबवली शाळेला मी थांबवली का शाळेत सर मी थांबवली का विचार सर आता शाळेत समजा शाळा आहे शाळेवर शिक्षण अधिकारी आहे उपसंचालक तुम्ही आहात बरोबर आहे पगार का थांबवली म्हणून आम्ही अर्ज केला त्याच्यानंतर त्या महिन्याची पगार केली त्याच्यानंतर सर्व शाळेचं शिक्षक जे आहे ते तपावाढ केली अधिकाऱ्याचं काम नाही चांगले रेकॉर्डिंग घ्या यापुढे मला तुमचे गेले तुमचे अधिकारी मी तुम्हाला 2 मिनिट पेमेंट भेटू नका आता तुमच्या पाया पडतो पाया पडतो करायला मग ते काम तुम्ही चांगले सांगू शकता 2 मिनिट सांगितलं तुम्हाला 2 मिनिट येऊन समायोजन पगार वगैरे सगळं जिल्हा विषय पण ठीक आहे आपण त्याला सांगितलं 15 मार्च नुसार ते कार्यक्रम करतील आणि याच्यानुसार पुढे संस्थेने सेवाज्येष्ठ सेवावर आणि सदाशिव आणि गणेश भोसले जो जण आले. आता त्यांनी ते आपले रमेश पाटील नावाचे कार्यकर्ते आहेत ते घेऊन आले. त्यांनी कपडे काढून आंदोलन चालू केले इथे माझ्याकडे. तर त्यांचा वेतनाचा प्रश्न माझ्या माहितीनं आम्ही इथून पत्र दिलेलं आहे. पण आता ते व्यवस्थित काय करा सेवाज्येष्ठप्रमाणे ते एक्सरसाइज करायची खात्री करा. लगेच त्यांचं आहेत केसेस. आता ऐका ना त्यांना तुम्ही रिझन ऑर्डर पारित करा. त्यांना मी उद्या त्यांना एक संधी द्या तिथं बोलून घ्या. ऐका ना माझं ऐका पूर्ण संधी द्या त्यांना त्यांची सेवाज्येष्ठ दाखवा ना त्यांची आणि मग त्यांना म्हणा कोर्टात जा. आम्ही जर चुकीचं केलं असेल तर कोर्टात जा म्हणा मग. हां तर मंडळी ह्या आहेत रमेश पाटील. रमेश पाटील आज शिक्षण अधिकाऱ्यांच्या समोर अक्षरशः नागडे झालेले आहेत. रमेश पाटील यांनी आपले कपडे उतरवून हे आंदोलन केलेलं आहे आणि या ठिकाणी रमेश पाटील यांनी आपल्या या आंदोलनामध्ये या सगळ्या अधिकारी मंडळींना महाराष्ट्र शासनाच्या अधिकारी मंडळींना शिक्षण विभागातील मंडळींना हैराण परेशान करून टाकला आहे. शिक्षकांचं अनुदान आणि टप्पा वाढ थांबवल्याबद्दल तसेच 100 अर्ज देऊन सुद्धा शिक्षकांना न्याय मिळत नव्हता म्हणून आज भोंगळं आंदोलन करावं लागलं असं रमेश पाटील यांनी यांच्या या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. मंडळी रमेश पाटील जे आपल्या आंदोलनात्मक पवित्र्याने संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत व्हायरल आहेत त्यांनी आज एक अनोखं आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. शिक्षकांचं अनुदान आणि त्यांचा टप्पा हा वाढ न दिल्यामुळे किंवा टप्पा वाढ थांबवल्यामुळे त्याचबरोबर 100 अर्ज देऊन सुद्धा शिक्षकांना न्याय न दिल्यामुळे त्यांना न्याय मिळत नव्हता म्हणून आज आपण भोंगळं आंदोलन करतोय असं रमेश पाटील या ठिकाणी म्हणालेत आणि त्यांनी अक्षरशः आपल्या अंगावरचे कपडे काढत हे आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणी शिक्षण अधिकारी देखील हैराण झालेले आहेत परेशान झालेले आहेत आणि त्यामुळे या आंदोलनाचा निश्चितच धसका त्यांनी घेतलेला असावा. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना फोन लावून ही सगळी बाब सांगितलेली आहे. परंतु या संपूर्ण प्रकारामध्ये आता काय घडतंय आणि काय नाही हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असणार आहे. मंडळी याबद्दल तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नोंद करा. रमेश पाटील यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. या संदर्भाने आणखी सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितच करू. तोपर्यंत धन्यवाद.